नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची ते सांगणार आहे। तसेच शिवामूठ कशी अर्पण करावी आणि शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर श्रावण सुरू झाला की एकामागोमाग एक सण चालू होतात। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। श्रावण महिना म्हटलं की लगेच आपल्या डोक्यात येते की श्रावणी सोमवार। श्रावणी सोमवार या दिवशी सर्वजण भक्त उपवास करतात। तसंच श्रावण महिना हा भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे। यामुळेच या काळात महादेवांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। तसेच या दिवशी सर्व भक्त उपवास करतात आणि शंकराची पूजा करतात आणि तसेच शिवामूठ अर्पण करतात। या महिन्यातले सोमवार खूपच महत्त्वाचे आणि फलदायी लाभदायी असतात। तर या दिवशी शिवामूठ अर्पण करतात। तर शिवामूठ म्हणजे काय, तर या दिवशी शंकराला एक मूठभर धान्य वाहिले जाते, याला शिवामूठ असे म्हणतात। तर श्रावण महिन्यात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य भगवान शिवाला अर्पण केले जाते। तर या वर्षी पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलै या दिवशी आलेला आहे आणि नंतर 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट अशा प्रकारे हे 4 सोमवार ह्या वर्षी आलेले आहे। तर आपण आता पूजेला सुरुवात करूया। कशी करायची पूजा ते मी तुम्हाला सांगते। तर सर्वात आधी सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठून स्नान करावं आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे। तसेच त्यानंतर सर्व देवघर आपले पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि आपल्या घरातल्या देवांची पहिले पूजा करून घ्यायची। घरातल्या देवांची पूजा झाल्यावर नंतर आपण ही श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे। तर सर्वात आधी एक पाट घ्यायचा आहे, त्यावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे आणि सर्वात आधी पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ ठेवायचे, नंतर त्याला हळद कुंकू वाहायचं आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे। म्हणजे सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। अग्नीच्या साक्षीनेच आपण हे सर्व पूजा करणार आहोत। नंतर दीप प्रज्वलित केल्यावर आता दिव्याला हळद कुंकू अक्षता तसेच फूल वाहायचे आहे। नंतर आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। कोणत्या पण पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्याच आशीर्वादाने होते, म्हणून सर्वात पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करून त्यांची पूजा करून घ्यायची आहे। तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे किंवा तुम्ही ताम्हण घेऊ शकतात आणि त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि सर्वात पहिले 5 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे। नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पंचामृताने झाल्यावर त्याच्यावर त्यांना हळद कुंकू थोडे वाहायचे आहे आणि मग नंतर पुन्हा 5 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे। नंतर आता गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची एका कापडाने। नंतर आता पुसून झाल्यावर आता इथे पाटावर 2 विड्याचे पाने ठेवायची आहे। त्या विड्याच्या पाण्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळावर हळद कुंकू वाहायचे आहे आणि त्या तांदूळावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। नंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू वाहायचं आहे। तसंच दुर्वा वाहायच्या आहेत, कारण गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे, म्हणून गणपती बाप्पांना दुर्वा वाहायच्या आहे। तर तसेच फूल आणि अक्षता वाहायचे आहे। कधी पण आपण फूल वाहताना दुर्वा वाहताना हळद कुंकू अक्षता यामध्ये थोड्याशा लावायच्या आणि मन वाहायच्या आहे। तसंच आता इथे नंतर सर्व तांदूळ वाहून घ्यायचे आहे, म्हणजे अक्षता वाहून घ्यायचे आहे। अक्षता वाहून झाल्या आहे, आता म्हणायचे ओम गण गणपते नमः आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता गणपती बाप्पांची आपण स्थापना केलेली आहे। नंतर आता इथे एका ताटामध्ये मी शिवपिंड घेतलेली आहे, म्हणजे शिवलिंग घेतलेलं आहे। आता त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी एक शिवलिंग या ताटामध्ये ठेवलेलं आहे किंवा तुम्ही ताम्हणामध्ये ठेवू शकतात। सर्वात आधी 5 वेळा पाण्याने
अभिषेक करायचा आहे आणि नंतर 5 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा मनात म्हणायचं आहे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा जप कंटिन्यू असा मनात चालू ठेवायचा आहे. 5 वेळा पंचामृताने अभिषेक केल्यावर नंतर पुन्हा 5 वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे. आता इथे मी 5 वेळा असं अभिषेक करत आहे. तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये पंचामृत, एखाद्या वाटीमध्ये सेपरेट जर असं घेतलं की दूध घेतलेलं असेल तर तुम्ही असं डायरेक्ट वाटीने सुद्धा असं वाहून पंचामृता वाहून असं तुम्ही अभिषेक करू शकतात. तर इथे मी दुधाने पण अभिषेक केला, नंतर पाण्याने पण अभिषेक करायचा आहे पुन्हा. तशा प्रकारे मी 5 वेळा पुन्हा पाण्याने अभिषेक करते आहे आणि म्हणायचं आहे मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. नंतर आता ते शिवलिंग चांगलं एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे. आता इथे एक ताम्हण घेतलेलं आहे. नंतर ताम्हण घेतल्यावर आता इथे याच्यावर शिवलिंग ठेवायचे आहे. आता हे माझ्याकडे जे शिवलिंग आहे ते एकदम छोटेसे आहे, म्हणून मी इथे एक छोटासा असा चौरंग घेतलेला आहे. तुमचा जर असं मोठा असेल तर तुम्ही असं ताम्हणात ठेवलं तरी चालेल, पण मी इथे एक छोटासा चौरंग घेतला आणि त्यावर इथे दिसायला पाहिजे म्हणून मी चौरंगावर ठेवलेले आहे शिवलिंग. आता ठेवल्यावर त्याच्यावर शिवलिंगाला हळद कुंकू असे वाहायचे आहे. तसेच अक्षता वाहायच्या आहे. अक्षता वाहून झाल्यावर नंतर इथे फूल वाहायचं आहे आपल्याला. आता भगवान शिवांना पांढरे फूल हे खूप आवडते आहे, म्हणून इथे पांढरे फूल वाहा नक्की. तर इथे मी पांढरे फूल वाहिले आहे. नंतर बाकीचे असेच फुलं मी इथे वाहत आहे. जर तुमच्याकडे धोत्र्याचे फूल असेल, तसेच धोत्र्याचे फळ असते, तर जर ते फळ जर मिळाले ना तर ते नक्की वाहा या दिवशी. आता मला नाही मिळाले म्हणून मी नाही वाहिले, पण जर तुम्हाला तुमच्या इथे मिळाले धोत्र्याचे फळ असते आणि फूल तर तुम्ही या दिवशी नक्की वाहा. नंतर फुलं वाहिल्यावर बेलाचं पान वाहायचे आहे. तर या दिवशी रुद्राभिषेक केला जातो. रुद्राभिषेक करण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी. तर जर तुम्हाला जमलंच तर या दिवशी रुद्राभिषेक नक्की करा. तर आता इथे हे बेलाचं पान तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे बेलाचं पान जी देठ आहे ना ते कधीही पण अशा प्रकारे ठेवायचं आहे. नंतर सर्व असे बेल मी इथे वाहून घेते. वाहिल्यावर तुम्ही या दिवशी 108 बेल वाहतात आणि भगवान शिवशंकराचे नाव घेऊन अशा प्रकारे वाहिले जातात. 108 नावं म्हटली जातात. तर तुमच्याकडे 108 बेल नसेल तर तुम्ही एखादं बेल वाहिलं तरी चालेल, पण नक्की बेल वाहा. आता बेल वाहिल्यावर आता याच्यावर शिवामूठ अर्पण करायची आहे. मी सांगितलं की शिवामूठ ही अर्पण करायची आहे या दिवशी. तर पहिला जो काही श्रावणी सोमवार येणार आहे त्या दिवशी तांदूळ वाहायचे आहे, हे लक्षात ठेवा. नंतर दुसऱ्या सोमवारी तीळ शिवामूठ म्हणून वाहायची आहे. नंतर मूग वाहायचे तिसऱ्या सोमवारी आणि चौथ्या सोमवारी जव, हे लक्षात ठेवा. तर ह्या पहिल्या सोमवारी तांदूळ वाहायचे आहे. तर कशी व्हायचे ते एक लक्षात ठेवा. एक मूठ आपल्या हातात जेवढे तांदूळ बसतील ना तेवढे घ्यायचे आहे आणि तांदूळामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तांदूळ असे कोरडे कधीही त्यावर वाहायचे नाही या शिवपिंडावर. थोडेसे पाणी घालायचे आणि वाहायचे, किंवा मी आता दाखवते तुम्हाला पुन्हा. अशा प्रकारे वाहायचे आहे, हातात घ्यायचे आणि पुन्हा असे वाहायचे आहे. शिवामूठ वाहिल्यावर मग वाहताना एक मंत्र म्हणायचा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा, असे 3 वेळा म्हणायचे आहे आणि 3 वेळा शिवामूठ वाहायचे आहे. हे लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगते, 3 वेळा वाहायचे आहे आणि 3 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे वाहताना. आता नंतर इथे अगरबत्ती ने ओवाळायचं आहे. धूप अगरबत्तीने ओवाळायचं. आणि जर तुम्ही नैवेद्य बनवला असेल तर नैवेद्य तुम्ही इथे दाखवू शकतात. तसंच इथे फळं ठेवायची, 3 किंवा 5 असे तुम्ही फळं ठेवू शकतात. तर मी इथे फळं ठेवलेली आहे. अशा प्रकारे ही पूजा संपन्न करायची आहे आपल्याला.
तर ह्या प्रकारे अशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आता ही जी आपण शिवामूठ वाहिलेली आहे ती काय करायची, ती थोडीशी जरा जास्त वाहायची आणि जर जे काही धान्य आहे ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही मंदिरात असे गेले असणार आणि मंदिरात जर तुम्ही पूजा केली असेल आणि मंदिरात शिवामूठ वाहिली तर ते पुजारी असतात त्यांना द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. जर तुमच्या इथे जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे घरीच पूजा करा आणि शिवामूठ वाहा. तर या दिवशी शिवामूठ अर्पण केली तर खूप फलदायी लाभदायी असते, हे लक्षात ठेवा. तर या प्रकारे ह्या सोमवारी श्रावणी सोमवारची आपण पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माझी पूजा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.